ठीक है नहीं जब जब मोदी डरता है पुलिस आगे 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 जाओ मेलोडी खाओ खुद जाओ मोदी सिलेंडरचे भाव कमी झालेच पाहिजे महागाई कमी करा झालीच पाहिजे कमी झालीच पाहिजे कमी करा नाहीतर खुर्ची खाली करा भाजपचं करायचं काय खाली डोकं वरती पाय सिलेंडर दरवाढ करणाऱ्या भाजपचं करायचं काय राजेबा आजचं हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे? आपल्याला माहिती आहे देशभरामध्ये इंधन दरवाढ होत चाललेली आहे। गेल्या 15 दिवसात जवळजवळ 9 ते 10 रुपयांनी डिझेल आणि पेट्रोल महागलेलं आहे। याचा सर्व फटका गोरगरीब जनतेवरती बसतोय आणि देशाचे जे राज्यकर्ते आहेत हे मोजमजेत आहेत आणि संपूर्ण देशवासियांना ते गुलामीसारखे आपण बघतोय। एकंदरीत त्यांना गुलामगिरीकडे देशवासियांना न्यायचं आहे आणि आपण जर बॅनर बघितले असतील की यांच्यामुळे पुन्हा आपण जे जंगलातून आपण शहरांकडे आलो ते पुन्हा शहरांकडून जंगलाकडे जाण्याची आपल्यावरती वेळ आली, कारण इंधन मिळत नाहीये, गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, पेट्रोल पंपावरती गेल्यावरती पेट्रोल मिळत नाहीये, डिझेलसाठी गेल्यावरती डिझेलला भल्या रांगा आहेत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, कोळी बांधवांना डिझेल मिळत नाही आणि हे सर्व करत असताना हे सरकार मस्तपैकी मगरमस्त होऊन ते आरामात सर्व त्यांचं चाललेलं आहे आणि अशा या भाजप सरकारच्या विरोधात आम्ही पूर्ण आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी खरगे साहेब, प्रियंका दीदी असतील आणि हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाने देशभरात हे सर्व जे इंधन दरवाढ आहे त्याच्या विरोधात त्याच पद्धतीने हे जे आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळतात, नीटच्या परीक्षा झाल्या त्याचे पेपर यांनी फोडले, जे धर्मेंद्र प्रधान म्हणून जे मंत्री आहेत यांचा राजीनामा जिथपर्यंत घेतला जाणार नाही तिथपर्यंत आंदोलन होतील। आम्ही काँग्रेसवाले 100% जनतेच्या सोबत आहोत आणि जनतेसोबत राहणार म्हणून हे आजचं हे आंदोलन केलेलं आहे। परिस्थितीचं कसं वर्णन कराल तुम्ही देशातल्या? काही दिवसापूर्वी देशात घोषणा आली होती, एक चौकीदार चोर आहे। मी आज पुन्हा सांगेन, चौकीदार ही चोर आहे। त्याच्यामुळेच ही लोकांना परिस्थिती भोगायला लागलेली आहे की ज्यावेळी लोकांना त्यांनी राहत द्यायची होती त्यावेळी यांनी मौज मजा केली, यांच्या व्यापारी मित्रांना कर्जमुक्त केले, त्यांचे लोन माफ केले, त्याचा आज फटका म्हणून आम्हाला सामान्य माणसाला भोगायला होतं। आज जेव्हा या जागतिक युद्धामध्ये देशांनी सामान्य लोकांना सांभाळायचे वेळ आले त्यावेळी हे सरकार लोकांच्या खिशात हात घालून लोकांच्या संसारातून त्यांचं अन्न त्यांचं जेवण यांच्यातून त्यांनी लोकांनी बळी द्यावा आणि यांचे खिसे भरावे अशी अपेक्षा मागच्या 15 दिवसापूर्वी मोदी साहेबांनी केली असेल। तुम्ही तेल कमी खावा, तुम्ही प्रवास पायी करा, सायकल, मग ही प्रगती कोणासाठी आहे? केवळ 8,000 कोटीचं विमान फिरवण्यासाठी प्रगती आहे का ही? आम्हाला ह्या देशाने आम्हाला नागरिक हक्क दिलेला आहे। नागरिक हक्काच्या माध्यमातून आम्ही देशाचे सहभागी आहोत, या देशाच्या नफ्यामध्ये सहभागी आहोत। आम्हाला ह्या देशाने प्रगती शिकवलेली आहे। भाजप सरकारने हे गेल्या 2014 पासून आम्हाला अधोगती घेऊन चाललेलं आहे आणि आज जो राजा भाऊने वेश परिधान केलेला आहे हे त्या द्योतक आहे की आम्ही आता पुन्हा जंगलाकडे जायला लागलो। आम्ही आमच्या गावात, आमच्या आजूबाजूच्या गावांना, सगळ्या गावाच्या भगिनींना सूचना दिल्या आहेत की आपली ज्या पावसाळ्यासाठी सिलेंडर मिळण्याची खात्री नाही, आपली लाकडं काय गोळा करून साठवून ठेवा, पावसाळ्यामध्ये काय तुमच्यावर वेळ येईल सांगता येत नाही। आमच्याकडचे शहरा भागातले, निम शहरी भागातले लेबर सिलेंडर नाही म्हणून पळून गेले, हॉटेलमध्ये सिलेंडर नाही म्हणून जेवण मिळत नाही, लेबर कामगारावर पळून गेला, कामगारावर मिळत नाही, इथं स्थानिक लोकांना लाईन लावून सिलेंडर मिळत नाही, काय करायचं? अशा वेळी हे आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या सरकारला जाब विचारणे आंदोलन केलेलं आहे। आम्हाला अशा आशावाद आहे की या आंदोलन तरी या लोकांना न्याय देईल, असं सरकार या लोकांना न्याय देईल अशी आम्ही अपेक्षा आहे। धन्यवाद। बोला। आज आपण या ठिकाणी पाहत असाल अलिबाग येथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर इंधन दरवाढ या विरोधात आंदोलन करत आहोत। आज इंधन दरवाढ म्हटली की फक्त पेट्रोलची दरवाढ एवढंच नाही
तर माझ्या भगिनींच्या संसारावर आलेली ही गदा आहे. आज त्यांची चिंता वाढत आहे की आज माझ्या लेकराला मी आज डबा बनवून देते, उद्या बनवून देणार आहे की नाही. आज तिच्या मुलाची चिंता वाढत आहे की मी आज रोजगार आहे, आज मी कामाला जातोय तर मला नोकरी मिळणार आहे की नाही. मग तिला नवऱ्याची चिंता लागलेली आहे की माझा नवरा आज कामाला जातोय, त्याला पूर्ण पगार मिळणार आहे की नाही. आज माझी भगिनी ही घर संसाराच्या विळख्यातनं स्वतःचा ताण सोडून आता मोदीजींचा ताण घेतात आहे की सकाळी 8 वाजता उठून कुठची दरवाढ करेल, कोणाला मेलोडी देईल आणि कुठे आमच्याकडे लक्ष जाईल. आज तिच्या मुखातला, आज तिच्या चिमुड्याच्या मुखातला मेलोडी काढून जर ते इटलीपर्यंत जर मेलोडी जात असेल आणि माझ्या भगिनींच्या प्रश्नांच्या, माझ्या कामगारांच्या प्रश्नांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या, माझ्या बंधूंच्या, माझ्या युवकांच्या प्रश्नांना जर बगल देत असून मोदीजी या इंधन दरवाढीबद्दल गांभीर्याने जर लक्ष देत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय. अशा गोष्टींचं जर समर्थन महाराष्ट्र सरकार करत असेल तर त्या ठिकाणी आवर्जून आम्ही सांगतो, आम्ही फडणवीस सरकारचा सुद्धा त्याहून जास्त निषेध करतोय. कारण का आज महाराष्ट्र हे औद्योगिकरणाचं क्षेत्र आहे. अशा ठिकाणी जर बाहेरून येणाऱ्या कामगाराला जर गॅस मिळत नसेल तर तो पोटा पाण्यासाठी काय करेल, तो पुन्हा एकदा जाईल. आज आपण पाहिलं या ठिकाणी माझे 2 बंधू राजाभाऊ आणि डॉक्टर मनीष यांनी सांगितलेलं आहे की आज आपलं युग हे प्रगत युगाकडे न जाता अश्मयुगाकडे जात आहे. आणि अशा वेळेला जर अशा पद्धतीची प्रगती जर मोदी सकाळी 8 वाजता मन की बात सांगत असेल तर मला त्या गोष्टीचा खेद वाटतो की माझ्या महिला भगिनींच्या, माझ्या कामगारांच्या, माझ्या युवकांच्या मनातली गोष्ट जर ते ऐकत नसतील तर मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करते की सर्वांनी त्यांच्या मन की बातचा जाहीर निषेध केला पाहिजे. आपल्या माध्यमातून एवढंच सांगते की मोदी जागे व्हा, जनता तुम्हाला सोडणार नाही. आणि फडणवीस सरकारला एवढंच सांगेन की महाराष्ट्रातली जनता ही सजग आहे आणि जागरूक आहे.